अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून पात्रता प्रमाणपत्र मिळावीत यासह विविध मागण्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आल्या आहेत। या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे देण्यात आलं। याबाबत योग्य कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर बोंब मारो आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यांपासून सॉफ्टवेअरमध्ये नवीन प्रणाली आणली गेली आहे। त्यातून लाभार्थ्यांना क्षुल्लक कारण देऊन पात्रता प्रमाणपत्र म्हणजेच LOI देणं बंद करण्यात आले। याबरोबरच नवीन जाचक अटी लावण्यात आल्या आहेत। त्यामुळे उत्पन्नाच्या प्रमाणात कर्ज मर्यादा ठरवण्याचा नवीन पायंडा पडलाय। या निर्णयामुळे नवउद्योजकांवर अन्याय होत आहे। त्यामुळे या जाचक अटी रद्द कराव्यात तसंच पात्रता प्रमाणपत्र द्यावीत यासह विविध मागण्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आल्या आहेत। या मागण्यांचं निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे सादर करण्यात आलं। नव्यानं लावलेल्या अटी आणि शर्तींमुळे शहरात नवउद्योजक होऊ शकणार नाहीत तसंच ग्रामीण शेतकरी लाभार्थी होऊ शकणार नाहीत। त्यामुळे या चुकीच्या अटी आणि शर्ती लावू नयेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। पात्र लाभार्थ्यांचा व्याज परतावा तातडीने जमा करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। याबाबत योग्य कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्रभर बोंब मारो आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, अवधूत पाटील, विजय पाटील, महिला जिल्हा अध्यक्षा शैलजा भोसले, संयोगिता देसाई, संपती पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।